नमस्कार, मी श्वेता. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका महत्त्वाच्या विषयानं आणि अनेक खरं तर मुद्दे आहेत. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे. रावसाहेब दानवेजी, स्वागत तुमचं TV9 मराठीमध्ये. सर्वात पहिला प्रश्न हाच आहे की सध्या जे प्रकरण गाजतंय, गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवरती जी काही टीका केली त्या टीकेशी तुम्ही सहमत आहात का? गेले 2 दिवस राज्यामध्ये गोपीचंद पडळकरांनी जी टीका शरद पवारवर केली त्या संदर्भात दोन्ही बाजूनी चर्चा होत आहेत आणि भारतीय जनता पार्टीनं या अगोदरच आमच्या सर्व नेतृत्वानी खुलासा केलेला आहे की शरद पवार हे राज्याचे एक ज्येष्ठ केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आपल्या सोबत आहेत. सध्या गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावरती केलेल्या टीकेवरून संपूर्ण राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेली आहे आणि गोपीचंद पडळकर यांनी माफी मागावी अशी मागणीच जिकडे तिकडे केली जाते आणि त्यांचा निषेध केला जातोय. आणि त्यात कुठे गोपीचंद पडळकर यांचे पुतळे जाळले जात आहेत, कुठे त्यांच्या पोस्टरना काळं फासलं जात आहे, काही ठिकाणी त्यांचे समर्थक त्यांचं समर्थन देखील करतायत. आणि याच संदर्भात आपण भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी बोलत होतो. सध्या संपूर्ण राज्यामध्ये गाजत असलेलं हे प्रकरण, शरद पवार यांच्यावरती त्यांनी केलेली टीका, पुन्हा जोडलेले गेलेले आहेत रावसाहेब दानवेजी. जी बोला. गेले 2-3 दिवस राज्यामध्ये गोपीचंद पडळकरांनी शरद पवारवर जी टीका केली त्या टीकेच्या संदर्भात दोन्ही बाजूने खुलासे आणि निषेध केला जातोय. मला असं वाटतं की शरद पवार या राज्याचे एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी या राज्यासाठी योगदान दिलेलं आहे. त्यांची एकूण कारकीर्द पाहता त्यांच्यावर जी टीका पडळकरांनी केली त्या संदर्भात आमचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील, अन्य नेत्यांनी आणि मीही पण असं सांगतो की त्यांनी जी टीका केली त्या संदर्भात त्यांनी खेदसुद्धा व्यक्त केलेला आहे. आणि अशा प्रकारची टीका टिप्पणी एवढ्या ज्येष्ठ माणसावर या लेवलला जाऊन करणं हे चुकीचं आहे. परंतु त्यांनी स्वतः सांगितलं की मी अनावधानानं अशा प्रकारचे बोलल्या गेलो आणि त्यामुळे ते खेदही व्यक्त केलं आहे त्यांनी. बरं, मात्र जर पाहिलं तर पडळकर हे अगदी 6 महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये आले आणि थेट अगदी ते पवारांविरुद्ध टीका करतील असं कुणाला वाटलं सुद्धा नव्हतं. मात्र त्यामुळे आता चर्चा अशीच आहे की त्यांचा बोलवता धनी कोण आहे असा प्रश्न विचारला जातोय आणि साहजिक आहे ते. नाही, मूळ पडळकर हे भारतीय जनता पक्षाचेच होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी प्रकाश आंबेडकरांची साथ केली. ते सांगली लोकसभेतून लोकसभेची निवडणूक लढले आणि त्यानंतर पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून त्यांनी बारामतीची निवडणूक लढली. ज्या मतदारसंघामध्ये आपण जाऊन निवडणूक लढतो त्या मतदारसंघाच्या नेत्याबद्दल आरोप प्रत्यारोप होत असतात. परंतु अगदी शरद पवारवर त्यांनी केलेला जो आरोप आहे तर तो त्यांनी स्वतः सांगितलं आणि देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सांगितलं की या मताशी आम्ही सहमत नाहीये. तेव्हा यांचा बोलावता धनी कोणी एखादा असू शकतो असं मुळीच नाहीये. आपल्या बोलण्याचा रोख मला कळतो की भारतीय जनता पार्टीतला कोणी ज्येष्ठ नेता याचा बोलावता धनी आहे का? मुळीच नाही. स्पष्टपणाने मी आपल्याला सांगतो की ते त्यांनी वैयक्तिकरित्या त्यांनी ते स्वीकारलेलं सुद्धा आहे. या विधानाचा बोलावता धनी भारतीय जनता पार्टीमध्ये कोणीही नेता नाही. बरं, मात्र ज्यावेळेला त्यांनी ही टीका केली किंवा हे वक्तव्य केलं होतं तेव्हा त्या दिवशीच देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही त्यांच्याशी बोलू, त्यांचं वक्तव्य त्यांना मागे घ्यायला सांगू. मात्र आज 3रा दिवस आहे, पडळकर गप्पच आहेत, ते काही माफी मागायला तयार नाहीत अजूनही. नाही, असं आहे की आता एवढा राज्यामध्ये गदारोळ चालला त्यांच्या संदर्भात. प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर आली आणि मला असं वाटतं की ते आता जिथं कुठं असतील तिथून त्यांच्याशी संपर्क साधला जाईल आणि त्यांच्याशी या विषयावर चर्चा केल्या जाईल. पण मला असं वाटतं की त्यांनी स्वतः खेद व्यक्त केलेला आहे आणि जर नसेल केलं तर पुढच्या याच्यात ते करतील. नेत्यांशी आमच्या चर्चा होईल त्यांची आणि ते खेद व्यक्त करतील. बरं, सध्या लॉकडाऊन आहे संपूर्ण देशामध्ये आणि त्या दरम्यान तुम्ही सुद्धा काही शेतीची कामं सुद्धा करत होतात. लॉकडाऊन मध्ये सध्या नेमकं काय चाललंय त्या संदर्भात काय सांगाल?
हे बघा, आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा प्रसंग येईल असं कोणालाही वाटलं नाही. आणि गेले 3 महिने आम्ही लॉकडाऊनमध्ये आहे. कधी कडक निर्बंध होते, कधी थोडे सेल झाले, त्याच्यानंतर थोडे सेल झाले. आणि आत्ता लोकांच्या डोक्यावर लॉकडाऊनची जी भीती होती ती मला असं वाटतं आता हळूहळू कमी झाली. परिस्थिती सुधारत नाही आहे, पेशंट वाढत चालले, परंतु जनजीवन हे सुरळीत व्हायला लागलं नाही. किती दिवस व्यवहार ठप्प ठेवणार आहेत लोक. मी स्वतः माझा अनुभव सांगतो की मी 2 वर्षात जेवढं काम केलं नाही तेवढं या 2-3 महिन्यामध्ये माझ्या हातून काम झालं. मग ते मतदारसंघाचं असेल, मग ते घरचं असेल, मग ते शेतीचं असेल, पण खूप वेळ मिळाला. आणि या मिळालेल्या वेळेचा फायदा कसा घ्यायचा, तर जे काही विषय पेंडिंग होते, मग राज्याच्या आमच्या पक्षाच्या राजकारणातले होते, आमच्या डिपार्टमेंटचे तर भरपूर विषय होते. मला वाटतं या लॉकडाऊनच्या काळात माझ्या मंत्रालयामध्ये जेवढं काम होतं तेवढं काम तर कोणाच मंत्रालयामध्ये नसेल. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आमच्या कॅबिनेटच्या मिटिंगा इथूनच झाल्या आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच आम्ही सगळं डिपार्टमेंटचं काम सुद्धा चालवलं. आणि घरगुती कामामध्ये स्वतःला मिळालेल्या वेळेत झोकून देऊन शेतीचं कामसुद्धा मी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मधल्या काळामध्ये केलेलं आहे. मला असं वाटतं की आता लॉकडाऊनची भीती काही लोकांच्या मनामध्ये राहिली नाही. फक्त एवढंच आहे की प्रत्येकाला माहिती आहे की आपल्या दारात हा नाही आला पाहिजे, कारण लॉकडाऊन संपल्याच्या नंतर आता व्यवहार जवळपास सुरळीत होत चाललेत. बिलकुल. महाराष्ट्रामध्ये कोरोना संदर्भातली एकूणच परिस्थिती आणि आता सगळं तुम्ही जे बघताय सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना, काय वाटतं एकंदरीतच? असं आहे की सुरुवातीला ज्या वेळेस कोरोनाच्या चर्चा सुरू झाल्या, लॉकडाऊन सुरू झालं, त्या काळामध्ये सरकारसुद्धा खूप गंभीर होतं. केंद्र सरकारच्या सूचना तेव्हाही होत्या, आताही होत्या. आपण आता बघत असाल तर आत्ता जर एखादा कोरोनाचा पेशंट सापडला तर केवळ त्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं, त्याला क्वारंटाईन करून जर ते स्वॅब जर आला तर पॉझिटिव्ह जर आला तर त्यावर इलाज केला जातो. पण त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तीला सुद्धा आता क्वारंटाईन करत नाही आणि तो ज्यांच्या संपर्कात आला त्याला सुद्धा क्वारंटाईन करत नाही. पण सुरुवातीला तो ज्यांच्या संपर्कात आला त्याला शोधल्या जायचं, त्याच्या कुटुंबाला त्याला क्वारंटाईन केलं जायचं. ही परिस्थिती आता सरकारनं सोडलेली आहे आणि त्यामुळं दिवसेंदिवस पेशंट वाढत आहेत. सरकारच्या हाताबाहेरची परिस्थिती गेली आहे. निर्णय कोण घेतं हे कळत नाही आहे. आणि त्यामुळं केंद्र सरकारने जी मदत केली त्या मदतीच्याच आधारावर या राज्यातला आणि देशातला कारभार चालला आहे. मी या राज्यातल्या सगळ्या फूड अँड सिव्हिल सप्लाय मंत्र्यांशी बोललो, इव्हन छगन भुजबळांशी सुद्धा मी बोललो की या राज्यामध्ये केंद्र सरकारनं जी पॅकेज दिले, मग मजुरासाठीचं पॅकेज असेल, 5 किलो तांदूळ मोफत असेल, 2 रुपये किलो गहू, 3 रुपये किलो तांदूळ, 1 किलो डाळ कुटुंबाला हे असेल, पण याच्याशिवाय राज्यानं सुद्धा काही पॅकेज बनवायला पाहिजे होतं ना. पण फक्त आपल्या राज्यानं पॅकेज बनवलं नाही. आणि त्यामुळं या राज्यामध्ये आता लॉकडाऊन जरी संपलं असलं तरी प्रश्न संपलेले नाहीत. दिवसेंदिवस केसेस वाढत आहेत. प्रभावीपणानं समन्वय ठेवून, काल बघितलं असेल औरंगाबादच्या हायकोर्टाने फटकारलं की तिथल्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही आणि राजकीय पक्षाच्या नेत्याला बाजूला ठेवून कारभार करणं हे योग्य नाही, असं संभाजीनगरच्या हायकोर्टाने काल फटकारले सगळ्यांना. याचा अर्थ समन्वयाचा अभाव आहे. समन्वय ठेवला पाहिजे असं आमचं मत आहे. बरं, केंद्राकडे मागण्या केल्या जातात अनेक गोष्टींसंदर्भात, मात्र लगेचच त्या उपलब्ध होत नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्वतः सांगितलं होतं. उदाहरणार्थ रेल्वे संदर्भात मुख्यमंत्री बोलले होते. हे बघा, प्रत्यक्ष अनुभव आणि ऐकण्यातल्या गोष्टीमध्ये खूप फरक असतो. माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जालन्यामध्ये बिहारचे, यूपीचे, झारखंडचे आणि छत्तीसगडचे लोक खूप होते. केंद्र सरकारनं रेल्वे पाठवल्यात 2. 85% पैसे केंद्र सरकारने भरले, 15% राज्य सरकारने पैसे भरायला पाहिजे होते. राज्यानं पैसे दिले नाही. आम्ही लोकवर्गणी केली. 7.25 लाख रुपये एका रेल्वेला, अशा 3 रेल्वेला 21-22 लाख रुपये आम्ही जालन्यातून वर्गणी करून भरलेत आणि त्या रेल्वे पाठवल्या. संभाजीनगरला 6,000 लोकांची नोंदणी होती. तेव्हा कुठं नंतर दाखवले की आम्ही शिवसेनेकडून पैसे भरले, पण प्रत्यक्षात नंतर मुख्यमंत्री फंडातून ते पैसे आलेत. मला असं वाटतं मागण्या करणं हा त्यांचा अधिकार आहे. केंद्रानं जेवढी मदत आता केली, 1,70,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलं, 20 लाख कोटीचं पॅकेज दिलं. या दोन्ही पैकी आपल्या राज्याला काय फायदा घेता येईल याचा अभ्यास त्यांनी करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर उर्वरित जे काही लागत असेल तुम्हाला ते केंद्राला मागितलं पाहिजे. नुसत्या मागण्या चालल्या, या पॅकेजचं विश्लेषण करणं चाललं नाही.
आणि आपल्या राज्याच्या बजेटमधून काय दिलं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. झारखंड, छत्तीसगड, बिहार, उत्तराखंडच्या, आसामच्या फूड अँड सिव्हिल सप्लाय मंत्र्याशी मी बोललो. हरियाणावाल्यांनी काय सांगितलं, केंद्रानं जे बजेट दिलं त्याच्या पलीकडे जाऊन आमच्या राज्यातल्या लोकांसाठी राज्यानं सुद्धा आपलं एक वेगळं पॅकेज तयार केलं. 10 किलो गहू, 2 किलो तेल, 1 किलो मीठ, 2 साबणी, या सगळ्या वस्तू राज्यानं सुद्धा दिल्यात ना. केंद्राकडे मागण्या करायला काय प्रत्येक जण उठून केंद्राकडे मागणी करतो. 20 लाख कोटीचं पॅकेज, 1,70,000 कोटीचं पॅकेज, 2 रुपये किलो गहू, 3 रुपये किलो तांदूळ आणि मजुरांना 8 कोटी, लेबरला मोफत धान्य, एक कुटुंबाला 1 किलो डाळ, हे तर केंद्र सरकारनं दिलंय. मास्क पाठवलेत, पीपी किट पाठवल्यात. केंद्रानं मोठ्या प्रमाणावर मदत केली, पण राज्यांना सुद्धा आपली काहीतरी तयारी दाखवली पाहिजे ना या राज्यातल्या लोकांच्यासाठी. जी, हा झाला एक मुद्दा. मात्र आणखी एका विषयावरून केंद्रातलं सरकार सध्या टीकेचं धनी बनलंय, ते म्हणजे भारत चीन संघर्षावरून काँग्रेस अक्षरशः तुटून पडली आहे सरकारवरती. हे बघा, काँग्रेसला एक गोष्ट कळली पाहिजे की जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे परकीय हल्ले आपल्या देशावर झाले तेव्हा तेव्हा सर्व राजकीय पक्षांनी एकजुटीनं येऊन त्यांना परत केलं, किंवा एक आम्ही आहोत सगळेजण अशा प्रकारचं समर्थन सरकारला दिलं. मला असं वाटतं की पहिली वेळ आहे त्यांना मोदीजीच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये ज्या काही भावना आहेत त्या भावना व्यक्त करतायत. सारा देश मोदीजीचं कौतुक करतोय, जागतिक पातळीवर मोदीजीचं कौतुक होतंय. त्यांनी काय आताच केलं का? सर्जिकल स्ट्राईक झालं, किती लोक मेले, त्याच्यावर त्यांनी टीका केल्या. आता चीनच्या संदर्भामध्ये ते टीका करू लागले. 1962ला पंडित जवाहरलाल नेहरू असताना सुद्धा चीननं हमला केला होता. आता खरं म्हणजे 1962चा भारत राहिला नाही, आता हा 2020चा भारत आहे आणि मोदीजी देशाचे प्रधानमंत्री आहे. त्यांनी मनात आणूच नाही, या देशावर कोणीही परकीय आक्रमण जर केलं तर भारताच्या सैन्याची एवढी क्षमता आहे की त्याला मोदीजीच्या नेतृत्वाखाली परतून लावण्याची ताकद या देशात निर्माण झाली आहे. परंतु यांना त्याच्यातही राजकारण करायचं आहे. आता राजकारण करायला भरपूर वाव आहे, निवडणुकीला दिवसही भरपूर आहे. मला असं वाटतं त्यांनी सरकारच्या सोबत उभं राहून या संकटाचा सामना करण्यासाठी आम्हाला मदत केली पाहिजे. एकीकडे सोनिया गांधी किंवा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी प्रश्न उपस्थित करतायत की जर तिथे ती भूमी चीनची नाही तर मग तिथे आपल्या सैनिकांवरती हल्ला झालाच कसा, चीनचं सैन्य घुसलं कसं, सैनिकांजवळ शस्त्र नव्हती का, हे सगळे प्रश्न आहेतच. दुसरीकडे शिवसेना सुद्धा आपलं मुखपत्र असलेल्या सामनामधून रोज शाब्दिक हल्लाबोल करतेय मोदी सरकारवरती. आता सामन्यामधून जे हल्ले होत आहेत ते शिवसेनेकडून हल्ले नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या पाठीशी उभं आहे. आपलं सैन्य आपल्या सीमेवर उभं असताना, तिकडचं सैन्य तिकडं सीमेवर उभं असताना काही कारणानं झटपट झाली आणि त्या झटपटीमध्ये आपले 20 सैनिक शहीद झालेत. आता असं असताना त्यांनी त्याचं राजकारण करू नये. आणि मला असं वाटतं की सैन्याजवळ शस्त्र नव्हते का असा प्रश्न उपस्थित केला गेला, त्याचा खुलासाही करण्यात आला सरकारच्या वतीनं की त्या ठिकाणी शस्त्रबंदी केलेली होती आणि ती तुटू नये आपल्या बाजूनं, म्हणून सैन्याजवळ तिथं शस्त्र नव्हते असं नाही, शस्त्र होते पण ते चालवले गेले नाहीत. बरं, मात्र येणाऱ्या काळामध्ये आता मोदी सरकारकडून चीन विरोधात कडक पावलं उचलावीत अशी संपूर्ण देशवासियांचीच अपेक्षा आहे, त्याबद्दल काय? मोदीजींनी सैन्याला पूर्णपणानं स्वातंत्र्य दिलेलं आहे की जशी परिस्थिती येईल त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सैन्याला आवश्यक असणाऱ्या सगळ्या उपाययोजना तुम्ही करा, आणि त्यांनी सैन्याला सूट दिलेली आहे. प्रसंग पडल तेव्हा परिस्थितीवर नजर ठेवून आमचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मोदीजी आणि बाकी सर्वजण त्यावर बारीक नजर ठेवू नये. त्यामुळं सैन्याला आदेश आल्याशिवाय आम्ही काही करणार नाही अशी स्थिती आता आमच्या सरकारनं ठेवलेली नाही, आणि अशा प्रकारची मोकळीक मागच्या कोणत्याही सरकारनं दिलेली नव्हती सैन्याला. जी, त्या दिवसाची आपण वाट बघतोय ज्या दिवशी चीनला चोख असं प्रत्युत्तर आपल्याकडून दिलं जाईल. रावसाहेब, ब्रेकनंतर तुमचं स्वागत. सध्या आपल्यासोबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आहेत, थेट जोडले गेलेत. रावसाहेब दानवेजी, एक महत्वाचा विषय आहे ते म्हणजे तुमचे जावई हर्षवर्धन जाधव हे तुमच्यावरती रोजच्या रोज गंभीर आरोप करतायत आणि तुमच्यापासून त्यांच्या जीवाला धोका आहे असं देखील ते म्हणत होते.
या विषयातला खुलासा मी आपल्याला भेटून करेन. मात्र सासरे जावयातला हा वाद, कुटुंबातला विषय काही असा चर्चेचा नसतो. मात्र ते त्याच्यात तुम्ही उडी मारू नका. आम्ही बघू आमचं. आम्ही आमचं बघू, तुम्ही उडी मारू नका. आम्ही बघू आमचं. बरं, कारण तुमचा धंदा नाही हा, ते आम्ही बघू. मी सांगितलंय की याच्याशी तुमचा काही संबंध नाही, ते आम्ही बघू. आमचं घरातलं काम आहे. जी बिलकुल. मात्र बाकी आहे का काही विषय या वादामुळे चर्चा फार होतीये, म्हणूनच विचारण्याचा उद्देश. आणि तुम्हाला? चंद्रकांत, बाकी विचार तुम्हाला ते आम्ही आपल्याला सांगितलंय की तो विषय आमचा आहे आणि आम्ही बघू. आमच्या घरात शिरायचं का? आम्ही तुमच्या घरात शिरतोय का? चंद्रकांत खैरे यांना देखील त्याच्यामध्ये ओढण्यात आलेलं आहे आणि दोघांपासून धोका आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हे त्यांना हे बघा मॅडम जी. हे त्यांना विचारा. जी ते खैरे साहेबांना विचारा. मी माझ्या पुरता विषय केला. माझं कुटुंब आहे, मला ते सुरक्षित ठेवायचं आहे. जी. ते जरी काही बोलत असले तर ते आमचे जावई आहेत आणि जावयाबद्दल मी तुमच्या जवळ बोलणं हे योग्य नाही. बिलकुल. रावसाहेब दानवेजी, खूप धन्यवाद. तुम्ही TV9 मराठीशी बोललात. अनेक विषय आणि त्या संदर्भात